मान्सून म्हटलं की मुंबईत आणि मुंबईला होणाऱ्या पाणी पुरवठ्याचा एक मोठा प्रश्न होतो। अनेक ठिकाणी गढूळ पाण्याची समस्या निर्माण होते। मी सध्या मुंबईच्या अशा परिसरात आहे जिथं कधी कुणी गढूळ पाणी येईल अशी कल्पनासुद्धा केली नव्हती। मी सध्या बांद्र्याच्या कलानगर परिसरात आहे। मातोश्रीपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेला हा परिसर, परंतु या परिसरात गेल्या 7 दिवसांपासून अतिशय गढूळ पाणी येत आहे आणि केवळ पत्रकार सोसायटी नव्हे तर साहित्य सहवास आणि आसपास ज्या नव्यानं उभारलेल्या टोलेजंग इमारती आहेत तिथं सुद्धा या गढूळ पाण्याची खूप मोठी समस्या आहे। पत्रकार सोसायटीतल्या लोकांच्या नेमक्या काय समस्या आहेत हे स्थानिकांकडून आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत अनेक इकडचे लोक आहेत जे गेली अनेक दिवस या समस्येशी झगडत आहेत। नेमकी काय समस्या आहे आणि तुमच्या हातात हे पाणी आपण बघू शकतोय, कशी सध्याची परिस्थिती आहे? तर जस्ट आता तुम्ही पाण्याचं म्हटलं तर हे कालच्या बकेटमधलं पाणी आहे, जे काल स्टोअर झालं होतं। पण बकेटमध्ये बघूनच मला कलरवरनंच म्हणजे असं आंघोळ पण करायला असं त्रास वाटतो। हे आज टॅप वॉटर आहे, आज जरा क्लिअर आहे पाणी, पण ह्या पाण्याला वास आहे। तर गेले 7-8 दिवस हा प्रॉब्लेम चालू आहे आणि आमच्या कॉलनीत असे इन्सिडेंट्स झाले की लोकांना पोट खराब झालं, वॉमिटिंग झालं, डायरिया झाला। प्रत्येकजण असं वाटत होतं की हां हीट खूप वाढली आहे, प्रॉब्लेम आहे, आपल्याच घरचा प्रॉब्लेम आहे, कुठे बाहेर काढलं असं। मला स्वतःला त्रास झाला शुक्रवारी रात्री, बाकीच्यांना झाला। मग ग्रुप्सवर डिस्कस झालं की काय आहे का प्रॉब्लेम। मग आम्ही इकडे आमचा जो ALMचा ग्रुप आहे, आम्ही स्वतः रिप्रेझेंटेटिव्ह आहोत, आम्ही डिस्कस केलं। तेव्हा कळलं की बाकीच्या कॉलनीजबरोबर त्यांना पण प्रॉब्लेम आहेत का खूप सिनियर सिटिझन्सना इश्यूज झाले आजूबाजूच्या कॉलनीमध्ये। मग तेव्हा BMCच्या कडे त्यांचा कॉन्टॅक्ट झाला आणि मग काम ऑलरेडी चालू होतं। तर त्यांनी आता ते चालू केलं आहे शोध घेण्याचा। पण झाले 3-4 दिवस आता सगळीकडे जिथे रस्त्याचं काम चाललं होतं तिथे असं आम्हाला कळण्यात आलं की कॉन्टॅमिनेशन झालेलं आहे सीवेज लाईन आणि आपल्या नॉर्मल पाईपलाईनमध्ये। त्यामुळे असं आता ह्याचं सोल्युशन आम्हाला अजून मिळालेलं नाही आहे, पण आता होपफुली वर्क इज ऑन म्हटलं आहे, इन प्रोग्रेस। आणि क्लिअर पाणी आलं पाहिजे आणि आम्हाला जेव्हापर्यंत सांगणार नाही की ते सेफ आहे ड्रिंकिंगसाठी। आम्हाला BMCच्या डॉक्टर्सनी व्हिजिट केलं, त्यांनी सांगितलं की बॉईल्ड वॉटर प्या आणि त्याप्रमाणे आम्ही बॉईल्ड करतो। पॅकेज ड्रिंकिंग वॉटर आणलं आहे सगळ्यांनी आणि स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स आहे की पाणी डायरेक्टली कन्झ्युम करायचं नाही आहे। पण आता कुठे कुठे बघणार आणि ते कसं कसं करणार ते थोडंसं टफ आहे, पण वी वॉन्ट एन इमिजिएट सोल्युशन ह्याच्यासाठी। तुमच्या घरी काय समस्या आहे? कोणी आजारी वगैरे पडले का? नेमकी काय प्रॉब्लेम आहे पाण्यामुळे? वो मैं खुद एक्चुअली सफ़र हुआ लास्ट वीक। एकदम ऐसा पेट में हार्ड ऐसा अंदर खींच रहा था एंड पेन हो रहा था, एंड देन लिटिल बिट ऑफ सॉर्ट ऑफ डायरिया एंड स्लाइट वॉमिटिंग। सो देन जब माय नेबर इज़ ऑल्सो, उसको भी जब सेम प्रॉब्लम पता चला कि उनको भी हुआ एंड साइड में भी, तो एक ही इन द स्पैन ऑफ 3-4 डेज़ हमको वही प्रॉब्लम लगा। तब ऐसे लगा अरे कुछ तो मतलब वाटर का ही इशू होगा। देन हमने कमेटी को इन्फॉर्म किया और वहाँ से आगे मतलब थिंग्स वेंट फॉरवर्ड और फिर पता चला एरिया में ही प्रॉब्लम है। एंड इनफैक्ट हमारे घर में एक बाथरूम है विच वी रेयरली यूज़, तो मैंने कल ऐसे ही उसको अभी फ्लश किया तो आई वॉज शॉक्ड, ऑलमोस्ट रेडिश वाटर जा रहा है, तो इन्फॉर्म किया था। एंड सो दैट मीन्स वो शायद जमा हुआ है एंड देन सडनली इट हैज़ कम, तो दैट शोज़ द प्रॉब्लम इज़ क्वाइट। एंड मुझे लग रहा है ये शायद फर्स्ट से ही शुरू हुआ होगा बिकॉज वी नॉर्मली बॉयल वाटर, लेकिन कुछ अजीब सा स्मेल आ रहा तब से ही शुरू लगा। तो वी एक्चुअली ऐड जीरा, तो वी थॉट वो जीरा एंड हीट के कारण, बट अभी लग रहा है कि नो इट कुड बी समथिंग विद द वाटर इशू। सो शायद आई फील फर्स्ट वीक ऑफ जून से शुरू। पत्रकार सोसायटीच्या कमिटीचे सदस्य AJ सर सुद्धा आपल्यासोबत आहेत। सर, पूर्ण सोसायटीत नव्हे तर आजूबाजूच्या सोसायटींमध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम आहे। नेमकं BMC कडनं तुम्हाला काही या संदर्भात कळवण्यात आलं का आणि आता पुढचे उपाय काय करताय? त्यांचं म्हणणं आहे की आता काम चालू आहे, ते जे लीक प्लग करायचं हे आहे ते चालू आहे, 2-3 दिवस आणखी लागेल। पण त्यांनी काही सांगितलं का की हे गढूळ पाणी सोसायटीत का येतं किंवा या परिसरात पाणी काय येतं ह्याचं काही कारण त्यांनी दिलं का तुम्हाला? काय असं काही कारण दिलं नाही, बट आम्ही जेव्हा टेस्ट करून घेतलं त्याच्यामध्ये E. कोलीचं बॅक्टेरिया आहेत। प्रायव्हेट टेस्ट केलं आणि आम्ही BMCचं लॅबमधून टेस्ट करून आणलं, E. कोलीचा हे आहे। सो त्याचा अर्थ आहे की सुवेज पाणी कुठे लाईनमध्ये घुसलं आहे ड्रिंकिंगमध्ये। ड्रिंकिंगमध्ये। मग तुम्ही ही गोष्ट BMCच्या अधिकाऱ्यांना सांगितली का? त्यांचं काय म्हणणं?
त्यांचं बोलून प्रयत्न चालू आहे, ते प्लग लीक कुठे आहे ते प्लग करायला प्रयत्न चालू आहे. सोसायटीला काही मार्गदर्शक सूचना, काही ॲडवाईस केलं आहे का BMCकडनं की आता काय केलं पाहिजे इकडच्या रहिवाशांना? आता आम्ही डॉक्टर तेजल म्हणून आहे, त्यांच्याशी आता बोलणं झालं आहे. तर ती सांगतात यूज बॉइल्ड वॉटर ओनली पियाचा, आणि पोटॅशियम पर मॅग्नेट आंघोळ करायचा वेळेला पोटॅशियम पर मॅग्नेट बाल्टीमध्ये घालून हे. पण हे साधारण पुढचे किती दिवस चालेल हे तरी तुम्हाला काही सांगितलं आहे का? नाही काय 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 कल्पना नाही. 2-3 दिवस सांगतात, आता आठवडा झालं आहे. 2-3 दिवस बोलून आठवडा झाला. तर बांद्रा पूर्व या कलानगरसारख्या परिसरात जर ही परिस्थिती असेल तर मुंबईच्या अन्य परिसरात काय परिस्थिती असेल याचासुद्धा विचार केला पाहिजे. ही परिस्थिती कधीपर्यंत निवळेल याचं पालिकेकडनं कोणतंही स्पष्टीकरण सोसायटी किंवा इथल्या नागरिकांना देण्यात आलेलं नाही आहे. केवळ काम सुरू आहे आणि ते 2-3 दिवसात पूर्ण होईल असं आश्वासन दिलं जात आहे, परंतु आता आठवड्याभरापेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे. मात्र इथल्या लोकांना या गढूळ पाण्याचा सामना करावा लागतोय. हळूहळू पाण्याची क्वालिटी जी आहे ती सुधारते, पण अजूनही या सोसायटीला आणि आसपासच्या परिसराला पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा हा पालिकेकडनं होत नाही आहे. ही सध्याची वास्तविकता आहे. कॅमेरामन अरविंद वारगेसह अमेय राणे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.